नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या बातमीनं. राज्यातील कोरोनाचा धोका वाढलेला आहे. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आता 16 वर पोहोचलाय. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 33 वर पोहोचला असून एकूण देशभराचा जर आपण विचार केला तर देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 110 असल्याचं कळतंय, ज्यामध्ये भारतीयांची संख्या ही 93 आहे आणि परदेशी नागरिकांची संख्या ही 17 असल्याचं कळतंय. कोरोनाचा धोका एकूणच राज्यातला वाढलेला आहे. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे आणि पुण्यामध्ये एकूण कोरोना रुग्णांचा आकडा पाहिला कोरोनाग्रस्त रुग्णांचा तर तो आता 16 वर पोहोचलाय. आणि संपूर्ण राज्याचा आपण विचार केला तर एकूण 33 रुग्ण या घडीला आता कोरोनाग्रस्त असल्याचं कळतंय आणि संपूर्ण देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 110 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये 93 भारतीय आणि परदेशी 17 नागरिक असल्याचं कळतंय, जे परदेशातून आपल्या देशात आलेले आहेत. त्यामुळे एकूणच आता राज्यातला कोरोनाचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे खबरदारी घ्या, काळजी घ्या. आरोग्य विभाग आणि शासन ज्या ज्या सूचना तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी देतंय त्या निश्चितच पाळा, कारण प्रश्न तुमच्या आरोग्याचा आहे आणि तुम्ही काळजी घेतली तर तुमच्यासोबत तुमचं कुटुंब आणि एकूणच समाजामध्ये जो हा प्रादुर्भाव वाढत आहे कोरोनाचा त्याला आळा घालणं सोपं होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती पुण्यातली परिस्थिती सांगण्यासाठी अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि मुंबईमधली परिस्थिती या क्षणाची सांगण्यासाठी सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला जाणार आहोत पुण्याला. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुण्यामधून. अद्वैत, पुण्यातून या क्षणाची काय अपडेट? स्वाती, आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर सर्वाधिक रुग्ण जे आहेत महाराष्ट्रामध्ये ते पुण्याचे आहेत, पिंपरी चिंचवड 9 आणि पुणे 7. मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे या सगळ्या रुग्णांची तब्येत जी आहे ती ठणठणीत आहे. जवळपास 278 जणांच्या चाचण्या या निगेटिव्ह आलेल्या आहेत. ही अत्यंत दिलासा देणारी बाब आहे. मात्र रस्त्यावरती तर वाहतूक जी आहे ती कशी मंदावलेली आहे हा पुण्यातला टिळक टॉकी चौक देखील म्हणतात. इथली वर्दळ, आपल्याला इथली गर्दी माहिती आहे, परंतु ती किती रोडावलेली आहे हे आपल्याला इथं दिसतंय. आज तुळशीबागे जी प्रसिद्ध आहे पुण्यातली, तिथल्या व्यापाऱ्यांनी 3 दिवस उत्स्फूर्त दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय शाळांमध्ये राहणार आहेत. वाहतूक पोलीस विचारूयात, कारण दिवसभर ते सगळं बघत असतात. काय सांगता येईल, वाहतूक जी आहे पुण्यातली ती मंदावली आहे, रोडावली आहे, काय काय फरक पडलाय का? त्या पुण्याची वाहतूक जी आहे 100-50% कमी झाली. 50-60% कमी झाली आणि लोक गर्दीच्या ठिकाणी यायचं टाळतात. प्रशासनाला सहकार्य करतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. बघा, वाहतूक पुण्यामधली वाहतूक आपल्याला माहिती आहे 50% वाहतूक कमी आहे. जे दिवसभर काम करतात फील्डवरती ते स्वतः म्हणतायत आणि लोक पाळतायत, म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका हे जे आवाहन केलेलं आहे. आणि वाहतूक शाखेकडून मी पुणेकरांना विनंती करेल की गर्दीचं ठिकाणी यायचं टाळा. बघा, त्यामुळं हे एक चांगलं आहे की पुणेकर जे प्रशासनाने आवाहन केलेलं आहे. स्वाती, जर आपण बघितलं तर बघा, इथं हवेची गुणवत्ता देखील सुधारताना दिसते आपल्याला. सफर नावाची संस्था आहे. पुणे हे किती प्रदूषित शहर आहे आपल्याला माहिती आहे, परंतु या ठिकाणी एक तक्ता आहे. त्या तक्त्यामध्ये बघा गुड क्वालिटी म्हटलेलं आहे. ओझोनची क्वालिटी असेल, CO ची क्वालिटी असेल. त्यामुळं हवेची जी गुणवत्ता आहे, किती धुलीकण आहेत हवेमध्ये, हे सगळं दाखवलं जातं या ठिकाणी. तापमान देखील दाखवलं जातं. तापमान थोडंसं कमी आहे, बरोबर आहे, परंतु बघा या ठिकाणी आपण बघतोय विभागवार कात्रज असेल, हडपसर असेल, या सगळ्या महत्त्वाचे जे भाग आहेत पुण्याचे, त्याच्यामध्ये जी प्रदूषण आहे ते कमी झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय. 32.7 तापमान आहे सध्या पुण्याचं. 31 तापमान आहे. मिनिमम टेम्परेचर 14.1 आहे. त्यामुळे थोडीशी थंडी आहे. इतरही शहरातली तापमान दिसतं. आपल्याला सांगायचा हेतू असा आहे की पुण्यामध्ये 50% ट्रॅफिक रोडावलेली आहे आणि त्यामुळं प्रदूषण जे आहे ते देखील कमी झालेलं आहे. असंच काही दिवस पुणेकरांनी जर गर्दीची ठिकाणं टाळली, कारण आता चित्रपटगृह बंद आहेत, नाट्यगृह बंद, मॉल्स बंद आहेत, निश्चितपणे पुणेकरांना घरात अडकून राहावं लागतंय. परंतु सामना जो आहे तो आपण असाच केला पाहिजे. त्यामुळे बघा, परत एकदा आपण दृश्य बघतोय अत्यंत वर्दळीच्या
रस्त्यावरची टिळक चौकातली दृश्य आहेत जिथं प्रचंड गर्दी असते तिथं देखील वाहतूक जी आहे त्यामुळे गरज असेल तरच लोक बाहेर जात आहेत ही एक निश्चित बाब आहे चांगली. मी जसं म्हटलं की पुण्यामध्ये जरी संख्या रुग्णांची जास्त असली तरी सगळ्या पॉझिटिव्ह रुग्णांची तब्येत ठणठणीत आहे. 278 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. काल पुण्यामध्ये नवीन रुग्ण आढळलेला नाही. जो रुग्ण आढळला तो पिंपरी चिंचवडमध्ये आढळला. आणि जसं म्हटलं की शाळा कॉलेजेस बंद जरी असल्या तरी परीक्षा मात्र वेळेवरती सुरू आहेत. परीक्षा होणारच आहेत. 10वी-12वीच्या जशा परीक्षा सुरू आहेत तशा अनेक कॉलेजमध्ये आता FY-SY TYच्या देखील परीक्षा आहेत. MPSCची परीक्षा आहे ती 5 एप्रिलला आहे. ती पुढे ढकला अशी मागणी होतीये पण आपण बघूयात. सध्या तरी तसा काही विचार नाहीये. पण निश्चितपणे पुण्यामध्ये जे वातावरण होतं ते बदलतंय. भीती किंवा दहशतीचं वातावरण नाहीये. लोक धास्तावलेले असले तरी लोक काळजी घेत आहेत आणि जे सगळे नियम आहेत स्वच्छतेचे ते पाळतायत. शासनाने जे आवाहन केलेलं आहे त्याला देखील प्रतिसाद देत आहेत. आणि जसं म्हटलं की तुळशीबाग आजपासून प्रसिद्ध तिथली दुकानं स्वतःहून उत्स्फूर्त बंद करतायत. अजून एक महत्वाची बातमी आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी काही ठिकाणी पुण्यामध्ये संचारबंदी लागू करा असं म्हटलेलं आहे. जमावबंदी नाही, संचारबंदी. मुंबईमध्ये जमावबंदी लागू आहे पण पुण्यामध्ये काही ठिकाणी 200 ते 500 मीटर नायडू हॉस्पिटलचा भाग असेल जिथं सगळे रुग्ण जे आहेत. त्यामुळे एकूणच लोक काळजी घेत आहेत. त्यामुळे आशा करूयात 31 मार्च पर्यंत आपण पूर्णपणे कोरोनावर मात करूयात. अशीच अपडेट आपल्याकडून पुण्यातून घेत राहणार आहोत. मुंबईमध्ये काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी जाऊया सागरकडे. सागर, आपल्याकडे या क्षणाची काय माहिती मुंबईतून? आज कोरोना व्हायरसच्या संदर्भात महत्वाच्या काही घडामोडी मुंबईत असतील. पहिली म्हणजे दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्य सचिव आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळत आहेत त्यांच्याबरोबर तर चर्चा केलीच जाणार आहे त्या भागातल्या अधिकाऱ्यांशी. पण त्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत त्याची तयारी काय आहे या अनुषंगाने प्रामुख्याने चर्चा असणार आहे. आपण जर पाहिलं तर 2 दिवसापासून कोरोना व्हायरसच्या संदर्भात राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी शहरांमध्ये शाळा महाविद्यालय बंद करण्याची भूमिका घेतली आहे. पण मुख्यतः मुंबईमध्ये शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी वास्तविकतेत तशी कमी असते. आज मात्र सोमवार आहे. आज कशा स्वरूपात मुंबईकर बाहेर येत आहेत? कारण की आपण जर पाहिलं तर इतर भागांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्यांना अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होमची जरी सुविधा असली तरी काही जे कार्यपद्धती आहे कामाची त्यांना ऑफिसमध्ये किंवा ऑफिसच्या कामासाठी बाहेर निघावं लागणार आहे. त्यामुळे मुंबईकर आज किती बाहेर येत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. माझ्या पाठीमागचा जो रस्ता आहे तो दादर परिसरातला आहे. दादर हा वरळीचा भाग, एक अत्यंत वर्दळीचा भाग मानला जातो. पण त्या तुलनेने आज सकाळी 8 वाजले तरी त्या तुलनेने गर्दी मात्र रस्त्यावर कमी दिसते आहे. कदाचित लोकांच्या मनात देखील याबाबत जनजागृती येते. त्यांच्या मनात या संदर्भात थोडीशी भीती देखील आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोक आज किती बाहेर मुंबईकर पडतायत? कारण की मुंबईकरांचं आयुष्यमान मानलं जातं ते घड्याळाच्या काट्यावर आहे आणि त्यानुसार ते धावतात. पण खरंच आज मुंबईकर तितके बाहेर येतील का? आणि जर पडत असतील तर तितके काळजी घेतात का? मास्क लावून फिरतायत का? हे देखील पाहणं गरजेचं राहील. दुसऱ्या बाजूला मॉल्स असतील, चित्रपटगृह, नाट्यगृह बंद करण्यात आलेले तर आहेच आहेत. पण अत्यावश्यक फक्त मेडिकल्स असतील किंवा जे फूड्सच्या संदर्भात काही गोष्टी आहेत त्या खुल्या राहतील अशा स्वरूपाची भूमिका सरकारची आहे. एक गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये रुग्ण येणाऱ्यांची टेस्टसाठी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढती आहे. दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या देखील तितकीच आहे. लोकांमध्ये जनजागृती होतीये. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मुंबईकरांमध्ये ज्या परीक्षेचं वेळापत्रक आहे, जे नियोजित परीक्षा आहेत त्या सुरू आहेत आणि मुंबई विद्यापीठाच्या वतीने काही प्राध्यापकांची आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांची मागणी आहे की मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलावेत. अर्थात याबाबत आज आरोग्यमंत्री आणि शिक्षण मंत्री काय भूमिका घेत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. भूमिका आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. लोक